आज आहे भावाचा उपवास आणि त्याचीच पूजा करायला मी निघालेली आहे. तर इथे छान अशी साडी घातलेली मी आणि शंभू आणि मी आम्ही दोघेजण खाली चाललो. फार लांब काही नाही, खालीच वारुळ आहे. तर तिथेच पूजा करणार आहे मी. तर यावर्षी तिथे वारुळ आलेलं आहे म्हणून तिथे जाणार आहे मी, नाही तर तुळशीमध्येच पूजा करते. तर हे बघा, इथे अशी छान अशी पूजा केली आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवली. माझ्या एकटीलाच उपवास असतो ह्या दोघांसाठी, तर स्वयंपाक बनवलेला होता. आणि उद्या म्हणजे आता तुम्हाला 2 दिवसाचे व्हिडिओ सोबत येतील. तर उद्या ना तळत नसतात, म्हणजे आता जे आपल्याला जमतं ना ते आपण करायचं. तर उद्या म्हणजे कुरवडी पापडी असं काही तळायचं नसतं. तर त्याच्यामुळे आजच मी भजी पापडी तळली होती. आणि मग नंतर मला ना रात्री लाह्या पण बनवायच्या होत्या. तर हे बघा, माझी ज्वारी ना वाळलीच नाही, त्याच्यामुळे हे असं झाल्यात लाह्या, म्हणजे फुटल्याच नाहीत ती बरोबर व्यवस्थित. फक्त म्हणलं तर चला कामापुरत्या झाल्यात तेवढ्याच बस. आणि नंतर हा आहे दुसरा दिवस की जो सोमवार आहे. तर सोमवारच्या दिवशी मस्त अशी छान अशी पूजा केली महादेवाची, देवांच्या सगळ्या पूजा केली. आणि मग नंतर आज असतो ना कानवल्याचा नैवेद्य असतो. तर इथे कानवले उकडायला घातले मी. तर जास्त काही नसतो आज, फक्त कानवल्याचा नैवेद्य असतो आणि त्याच्यामध्ये शेवया टाकायच्या, म्हणजे शेवयाचे भात त्याच्यावरती असतो. तर इकडे माझा सगळा स्वयंपाक झालेला नव्हता. तर पोळ्या बाकी होत्या, इकडे भात लावला आणि म्हटलं चला पोळ्या पण करून घेऊयात. कारण काय होतं ना, खाली गेलं ना तर मग शंभू बरी लवकर येतच नाही, त्याला खेळावं लागतं खाली. आणि म्हणून म्हटलं चला पोळ्या करून घेऊयात, सगळं आवरूनच नंतर जाऊयात. आणि हे पण आले होते, ह्यांची नाईट शिफ्ट होती, तर हे झोपले होते आणि यांना मी पोहे बनवून दिलेले होते. त्यामुळे माझं निवांत चाललेलं होतं. मग म्हटलं दुपारी उठले ना तर आपण जेवण करूयात. तर पोळ्या अशा छान झाल्या होत्या आणि इथं पीठ एवढं छान भेटत नाही म्हणून पोळ्या कधी कधी छान पण होत नाहीत. तर आज फक्त छोटंसंच ताट असतं. हे बघा, कामापुरत्या मला लाह्या झाल्या आणि हे ताट घेतलं आणि निघालो आम्ही आज पण पूजा करायला. आणि दोरे पण असतात आज, आणि जे झाडपूजाला मी दोरे बांधले होते ना हातामध्ये, ते पण आज त्या पूजेवरती टाकतात. आणि छान अशी पूजा करून आली मी, दोरे वगैरे टाकले तिथे. आणि घरी आल्यानंतर नागोबाची पूजा करतात. तर आगाडा राळ असते ना त्याची माळ असते. जागा कमी असल्यामुळे मी इथेच असं नागोबाचा फोटो लावलेला आहे. तर छान अशी पूजा झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.